उसाटणेकरांचा रायबा आणि कुमार रणवीर राहुलभाई पाटील आळवलीकाले आणि यांचा मुंबईचा कालीज मथुर 3 नंबरमध्ये चांगलासा गटपात झालेला आहे. काय बोलाल, पैरा कसा घडून आणला? आणि मला वाटतं रायबा आदत असताना फेरा पाडला होता, त्याच्यानंतर आज पळतोय. मला वाटतं 1-1.5 वर्षानंतर हा गाडी जुळाली. हो 100% 1-1.5 वर्षानंतर नियोजन झालं. नियोजन होत होता, कुठेतरी योगच जुळत नव्हता. कारण की बैल मथुर थोडा पब्लिकला पलत नसल्या कारणाने बिंजोडला ही गाडी पलताना दिसली असती, पण तो पलत पब्लिकला नसल्या कारणाने दोन्ही बैल आतून पलतात. त्यामुळे बिंजोडला गाडी पळाली नाही. त्यामुळे थोडा जास्त वेळ गेला पळवण्यासाठी, कारण की भरपूर जणांची इच्छा होती. कारण की कमेंट सेक्शनमध्ये भरपूर कमेंट येत होत्या की मथुर आणि रायबा पलवा, पण कुठेतरी योगच जुळत नव्हता. कुठेतरी त्यांचं नियोजन झालेलं असायचं, कधी आमचं झालेलं असायचं. त्यामुळं एखाद्या वेळेस दिलेला शब्द पलटताना नाही येत आपल्याला पण. त्यामुळं आज चांगलंसं मैदान होतं. जवळपास 1 महिना आधीच नियोजन झालं होतं, पण कुठेतरी दाखवायचं नव्हतं. त्याच्यामुळं काही कमी बाईट बीटमध्ये बोलत नव्हतं. आणि मागच्या वेळेसच नियोजन झालं असतं कर्जतला, पण त्यांचं नियोजन झालं. त्यानंतर आपला मेहरबान थोडा कॅन्सल झाला. नाहीतर जर पहिले ज्या झालं असतं तर 100% मथुरमध्येच पलताना दिसला. आणि कुठेतरी मला वाटतं मानाची थारी मथुरच्या नावावर सुद्धा असते. हो 100%. कारण की बघा, नशिबात ज्या जे ते कोण घेऊन न जाणार. ज्या जे नशिबात असेल त्यालाच मिळतो. आणि त्यामुळं आज पण मोठा मैदान आहे. सर्व टॉपचे नंदी आलेत, त्यामुळे टॉपच्या पायऱ्या गेला आणि टॉपचं नियोजन झालं. आता सुरुवातीला सांगितलं भाऊ तू की कमेंटवाल्यांमध्ये म्हणजे इच्छा होती की ही गाडी पळवा, म्हणजे कुठेतरी आज कमेंटवाल्यांची इच्छा पूर्ण केली. हो 100%. कारण की जसं लोकांचं ज्या जोडीवरती प्रेम असेल तेच आपल्याला जोडी पळवायला आवडेल. कारण की प्रत्येकाचा आशीर्वाद घेऊनच आपल्याला या क्षेत्रात खेळायचं आहे. त्यामुळं जास्तीत जास्त आम्ही प्रयत्न करतच होतो मथुरमध्ये पळण्याचं, पण तो योगच जुळत नव्हता. त्यामुळं आज जुळला आणि सुंदर अशी गाडी पळली मथुर आणि रायबा. बरोबर. आता गोठच्या सर्जेनंतर ना कुठेतरी मला वाटतं आत्ताच्या घडीला सर्वात जास्त गती लावणारा आहे तो तुमचा रायबा. आणि कुठल्याही गोष्टीचा गर्व न करताना तुम्ही बघा बऱ्याचशाच गाडा मालकांसोबत पळतात, भले तो 2 नंबरचा बैल असो किंवा 1 नंबरचा. काय बोला? असं काही नाही, कारण की आपण पण शून्यामधून 1 नंबरमध्ये आलो आहे. त्यामुळं प्रत्येकाची इच्छा असतं आपल्या बैलामध्ये पळायची आता, पण प्रत्येकाला बैल देणं सध्या आम्हाला पण जमत नाही. कारण की आपला वासरू आहे, कुठेतरी जास्त गाडी घेतल्यामुळे त्याला थोडा प्रॉब्लेम नको, त्यामुळं थोडा सांभाळून पायऱ्या करतो. आणि एखाद्या वेळेस छोटी मोठी चूक होतं. सर्व गाडा मालक असतील त्यांनी आम्हाला बी थोडं समजून घ्या, कारण की आमचा बी लहान वासरू आहे. आणि प्रत्येकाच्या म्हणजे जर आपण गाडी पण करतो आणि शर्यत पण करतो, गाडी पण करतो आणि पायऱ्या पण करतो, असं कित्येक वेळा झालेलं आहे. त्यामुळं आपण सर्वांशी प्रेमाने खेळतो. आणि जे शून्यामध्ये आम्ही जमिनीवर जे पाय होते ते अजूनपर्यंत जमिनीवरच आहेत आणि जमिनीवरच राहतील. कारण की आम्ही जे शून्यातून दिवस बघितलेत हालाकीचे, तेच आम्ही दिवस आज पण बघितलेत. कारण की आज कितीतरी वासरं पळत असली मुंबईमध्ये तरी त्यांना टॉपचा पायऱ्या घडत नाही. आमचं नशीब एवढं फास्ट उजळलं की अलंकार शेटची साथ एकदम टायमावरती लाभली आणि एकदम टॉपचे पायरे झाले. त्यामुळे बैल सर्वात फास्ट जर 1 नंबरमध्ये पोहोचला असेल तर उसटण्याचा रायबा आहे. बरोबर. आणि खरोखर उसटण्याचा रायबाज आहे. थार जिंकली, महाराष्ट्राच्या कानेकोपऱ्यातून फोन आला असतील पैऱ्यांसाठी, कोणाकोणाला म्हणजे सांगितलं होकार किंवा नाकार? तर तसं बघायला गेलो तर थारचा आणि आपल्या बैलाचा म्हणजे पायऱ्याचा काही संबंध येत नाही. कारण की ज्या मैदानाला जे पैरे आले होते ते अनपेक्षित होते. कारण की सर्व मोठे नंदी होते, तवरांचे कॉल आलेले होते. पण आपलं नियोजन मेहरबानमध्ये ठरलेला. शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही मेहरबानमध्येच ठाम होतो. बहुतेक जणांनी आम्हाला सांगितलं होतं आधीच की मेहरबान आजारी आहे, तो पळणार नाही वगैरे, पण आम्हाला फिरायचं नव्हतं. कारण की आम्ही 100% त्याच पैऱ्यावरती ठाम होतो. जवसर कानादादाचं नाही येत नाही म्हणणं, तोपर्यंत आम्ही 100% ठाम राहिलो. त्याच्यामुळं आमची कुठेतरी नियत सच्ची होती. त्यामुळं आम्ही ठाम राहिलो. जेव्हा कानादादाच्या तोंडातून सांगितलं की बाबा माझा बैल आजारी आहे, मी नाही पळू शकत, तेव्हा आम्ही पायऱ्या बघायला सुरुवात केली. आणि 2 दिवस राहिले होते फक्त, पायऱ्या मिळत नव्हता. पण एका शब्दावरती आकाशदादांनी बैल दिला आणि दोन्ही मालकांच्या प्रेमापोटी पायऱ्या झाला. आणि तेच प्रेमापोटी असा विजय मिळाला की जर दोन्ही मालकांच्या जर प्रेमापोटी पायऱ्या होत असेल तर 100% यश तुम्हाला मिळणार का तर मिळणारच. बरोबर. आता सांगितलं कुठंतरी लोक बोलत होते की मेहरबान पळत नाही, तरी तुम्ही शब्दाला राहिलं, तो पलो किंवा नाही पलो. जसं आता मथुर बघा, आताच काही दिवसापूर्वी म्हणजे बिंजोरला त्याची हार पण झाली, तरी पण शब्द राहिला बघा, पाळला. आणि काय बोलाल, म्हणजे सुंदर गाडी पळाली. बघा आपण नियोजन आत्ता पण येणारे पुढच्या मैदानाचं नियोजन झालेले आहेत, पण त्याचा कोणताही नंदी असो असं काही नाही. एखादा मैदान बैल नाही पळाला, कुठेतरी त्याची कमजोरी असेल हे आपल्याला पण माहीत नसतो. आणि लगेच बैल पण महादेवाचा नंदी आहे शेवटी, त्याला पण समजतो. आणि एखाद्या वेळेस बैल नाही पळाला तर एखाद्या 100% दुसऱ्या मैदानात बैल पण कमबॅक करण्याचा प्रयत्न करतच असेल. हे त्यांच्या अंतकरणातील भावना आपल्याला जाणून घेता येत नाही. पण 100% कोणताही नंदी असो, एखाद्या मैदान झाली तर 100% दुसऱ्या मैदानात नंदी गोला करतातच. बरोबर. आता बरेचसेच लोक मथुर ज्या वेळेला राहुल दादांची ती बाईट पडली इंस्टाग्रामवर त्यांचे की मी मैदानाला पोहोचतोय मथुरला घेऊन, सर्व लोकांनी म्हणजे एक केला होता, अनुमान लावला होता की कोण पळेल. आणि अचानक आज कुठेतरी एक चांगला जोड पळतोय. कुठेतरी
कधी फेरा झाला होता सुरुवातीला आदतमध्ये तो सांगा एकदा. जवळपास फेऱ्याला 1.5 वर्षाचा कालखंड होऊन गेला आणि 1.5 वर्षानंतर आज एका जोट्यात पाहून आम्हाला बी भरपूर आनंद झाला. कारण की आपण LM मध्ये पळवलं 2-3 वेळा, पण मथुरमध्ये पळण्याचा योगच आपल्याला लाभत नव्हता. 3च फेऱ्याचा आम्ही मैदान बघत होतो चांगलासा, आणि आज चांगला मैदान होतं त्यामुळे आज गाडी झुलवली. बरोबर. आता राहुल दादांनी पण मागच्या वेळेला एक बाईट पण दिली होती कुठेतरी, मला वाटतं उसट बोनिवलीच्या मैदानालाही मुलाखत झाली होती आपली. आहेत म्हणजे प्रामाणिक मुलं आहेत बघा. एक शब्द दिला आणि त्या शब्दावर आपल्याला बैल मिळतोय, म्हणजे कुठेतरी तुम्ही पण एक प्रामाणिकपणा कायम दाखवत आलेत या क्षेत्रात बघा. कारण की आम्ही सर्वांना बघितले, मोठे गाडा मालक बघितले, छोटे गाडा मालक बघितले. त्यामुळं कारण की जेव्हा मैदानाची उतरण्याची वेळ येते तोपर्यंत काही गाणं विश्वास नसतो, कारण की आपला पैरा फिक्स आहे का नाही. पण आम्ही एका शब्दावरती ठाम असतो, दिला का तर दिला, 100% देणारच बैल. देण बोललो तर देणार, जर नाही बोललो तर समजून जायचं की बैल भेटणार नाही. बरोबर. पण आपण एकदा शब्द दिलेला पलटणार नाही याची खात्री आहे. कारण की आपण माणसासोबत चिटिंग करू शकतो, पण त्या महादेवाच्या नंदीसोबत चिटिंग नाही करू शकतो. बरोबर. आता तुम्ही सुरुवातीला बोललो की गरीबातून म्हणजे गरीबाचा बैल होता आणि शून्यातून आम्ही इथपर्यंत पोहोचलोय, म्हणजे तो प्रवास आणि आत्तापर्यंत तुमचा जो राहिलेला प्रवास कसं वाटतं, म्हणजे एक अनुभव काय सांगाल याचा? अनुभव तर जास्त काही नाही, कारण की आपला बी आता यावर्षी जास्त टॉपमध्ये बोलतो आहे. पण अनुभव एकच सांगून जातो की जर कष्ट प्रामाणिक असतील तर यश देखील तुम्हाला 100% मिळणार. आणि तेच आमचं कष्ट प्रामाणिक होतं, त्यामुळं आम्हाला यश 100% मिळालं आणि शून्यातून 1 नंबरमध्ये आलो, हे याशिवाय आनंद दुसरा काय असू शकतो. बरोबर. आजच्या मैदानाविषयी काय बोलाल? काही नाही, शहापूर तालुक्यात प्रथम म्हणजे एवढं मोठं मैदान होतं आहे आणि असं प्रत्येक तालुक्यामध्ये होणं गरजेचं आहे. कारण की यामुळे बैलांचं संगोपनसुद्धा वाढेल, गोसंवर्धन वाढेल. यामुळे जर शर्यती इकडं सुद्धा व्हायला लागल्या तर इकडे पण बैलांची संख्या 100% वाढणार आहे. बरोबर. जर मला आता प्रश्न घ्यायला नाही पाहिजे तरी मी घेतो, आल्या का मागण्या, म्हणजे जसे आता तुमच्याकडे घडतंय बैल की विकत घेण्याच्या अशा? यावर्षी 2 मागण्या आल्या होत्या कराराच्या, आणि आपण मागच्या वर्षीच सांगितलं होतं की बैल विकायचा नाही, त्यामुळं मागच्या वर्षी आली होती आपल्याला मागणी, पण यावर्षी शक्यतो नाही आली अजून. बरोबर. आता बघा प्रत्येकाची इच्छा आहे, मला वाटतं जरी तुम्ही हळूहळू करून म्हणजे प्रत्येकाला देणारच, कारण तुम्ही सांगितलं सुरुवातीला की नाराज नका हो, आम्ही देणार 100%. काय बोला? हो 100% देणार. कारण की बघा प्रत्येकाचा नंदी पळतो आणि प्रत्येकाचा ज्याचा टॉपला पल असेल त्याच प्रत्येकाचं पळायचं स्वप्न असतं. आज कितीतरी जणांचं मथुरमध्ये पळण्याचं मी स्वप्न आहे, ते आज आमचं सुद्धा पूर्ण झालं आणि अजूनपर्यंत बैलांनी एकच दात पाडले. कुठेतरी जास्त वजनी बैला त्याला तकलीफ देणे आम्हाला पण म्हणजे असं वाटत नाही की त्याला तकलीफ व्हावं, कारण की जर आपण त्याला आता जास्त तकलीफ दिली तर तो आपल्याला पुढच्या काळात 100% दगा देणार. त्यामुळं कुठेतरी आपण त्याचा पण विचार केला पाहिजे. आणि जे आपल्याला लक्ष्मी लाभले, हे बघा एका दावणीला एकच लक्ष्मी अशी घडते, त्यामुळं ही लक्ष्मी जोपासणं हे आपलं काम आहे. त्यामुळं थोडंफार आपण बी जपून केलं पाहिजे. उंबरवेड्याला आपली मुलाखत झाली होती पहिली, मला वाटतं रायबाची, मी आवर्जून नाव घेईन. एक सुपरस्टार मुंबईला घडतोय आणि कुठेतरी त्यांनी या चालू सीझनलाच घडून दाखवला की या मुंबईचं सुपरस्टार होतोय तयार. 100%. कारण की तेव्हा तुम्ही बोलले होते की मुंबईला एक नवीन सुपरस्टार मिळतो आहे. 100% तुमच्या शब्दाचा मी त्याने मान राखला आहे. कारण की तेव्हापासून बैलांनी आजपर्यंत एक पाऊल पुढं सरत गेला आहे, अजूनपर्यंत तसंच मागं नाही आला आणि मागं नाही येण्यासाठी आमचे प्रयत्न 100% आहेत आणि असंच त्याने आमचं नाव करत राहू. बरोबर. जाता आता शेवटचा प्रश्न घेतो, 2 शब्द का ड्रायव्हर विषयी पण होऊन जाऊ दे. आज जी गाडी पळवली, आज ड्रायव्हर होता आमचा पंकज ड्रायव्हर चांदपकर. आपल्याला असा ड्रायव्हरचा काही इफेक्ट नाही भरत, कारण की कोणीही ड्रायव्हर असो आपल्याला नवीन ड्रायव्हरसुद्धा जमल, कारण की आपला बैल कोणताही ड्रायव्हर असो बिंदास बोलतोय. त्यामुळं आम्ही शक्यतो आता थोडा विचार येतो मनात की नवीन ड्रायव्हरांना चान्स द्यावा. 100% येणाऱ्या काळात नवीन ड्रायव्हर दिसेल. बघा म्हणजे सर्वांना घेऊन सोबत, आणि जसं आम्ही नंबरात आलो प्रत्येक जणाची जशी चर्चा व्हावं असं तुमचं म्हणजे मत आहे. चला, तुम्हाला आजच्या मैदानासाठी A1 जोडी पळाली आपली, तुमची पण इच्छा होती आणि कुठेतरी लोकांची इच्छा होती ती पूर्ण केली, त्याच्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. इकडे रायबाला बघायला लगेच, कारण एक मोठा सुपरस्टार ठरतोय तर त्याची पब्लिक पण आता जमते. चला तर मित्रांनो, थोडीशी आपण बाईट घेतली रायबाची. हे बघा इच्छा होती म्हणजे प्रेक्षकांची, ती प्रेक्षकांची इच्छा आज पूर्ण केली. सर्वांनी एक जोरदार कमेंट बॉक्स आज पूर्ण भरून जायला पाहिजे. मथुर फॅन्स असतील, रायबाचे फॅन्स असतील, या जोडीसाठी आज इथं फायनलला गुलालाचं पात्र राहावा. या शुभेच्छा करा आणि कमेंट करा. धन्यवाद. चला.